नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज आपण चिकन टिक्का मसाला बनवतोय। कोणतंही वाटण न बनवता कांदा खोबऱ्याचं असं मसाला बनवतोय। खूप टेस्टी लागतं। त्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 3 चमचे दही, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा काली मिरी पावडर, 1 चमचा पुदिना पावडर, 1 चमचा कसुरी मेथी आणि 2 चमचे इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। कलर चांगला येतो, तिखट जास्त नसते। 1 लिंबू, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल। सर्व आपल्या चिकनला लावून घ्यायचं मसाला आणि 20 मिनिटं बाजूला ठेवायचं। 20 मिनिटानंतर एका पॅनवरती सर्व चिकनचे पीस असे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। गॅसची फ्लेम मीडियम ठेवल्यानंतर दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे। आपल्याला शेलो फ्राय करायचं आहे, तेल अजिबात टाकायचं नाही आणि वरती झाकण ठेवायचं नाही आहे। दोन्ही बाजून चांगले शिजले की आपल्याला याला स्मोक द्यायचा आहे। स्मोक दिल्यानंतर झाकण लावायचं आणि तसंच बाजूला ठेवून द्यायचं, कारण ह्याच्यामुळे टेस्ट जास्त चांगली येते। एका भांड्यामध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये खडे मसाले, 3 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले। कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची 1 चमचा, तीही परतून घ्यायची आणि त्याच्यामध्येच परत 3 टोमॅटोची प्युरी मिक्सरला बारीक करून घेतलेले, हळद, काश्मीरी लाल मसाला, धना पावडर, चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ। सर्व मसाले 5 ते 7 मिनिटं चांगले मंद गॅसवरती परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। त्याच्यानंतर गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला आपल्याला उकळी आणू द्यायची। उकळ आली सर्व मसाल्याला की याच्यामध्ये जे चिकनचे पीस आपण शेलो फ्राय केलेत ते त्याच्यामध्ये टाकायचे। वरून थोडीशी कसुरी मेथी आणि झाकण ठेवून 7 मिनिटं मंद गॅसवरती शिजू द्यायचं। आता इथे आपला चिकन टिक्का मसाला तयार झालेला आहे, तंदूर फ्लेवरचा। वरून थोडासा चिकन मसाला आणि धण्याची पत्ते टाकायचे आणि गरमागरम सर्व करायचं। नक्कीच असा चिकन टिक्का बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।